नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज. श्री निसर्गदत्त महाराज भाग 150 आणि संदर्भ श्री ज्ञानेश्वरी. श्री ज्ञानेश्वर महाराज एके ठिकाणी म्हणतात, जो अंतरी दृढ परमात्मरूपी गुढ, बाह्य तरी रूढ लौकिक जैसा. म्हणजे जो केवळ आपल्याच शुद्ध असणेपणात असतो, म्हणजे अत्यंत गूढ अशा आत्मतत्वात सदैव निमग्न असतो, त्याला आपण जरी बाह्य जगात तो इतरांप्रमाणे वागतो असे जरी पाहत असलो तरी तो त्याच्या मूळच्या स्थितीपासून यत्किंचितही ढळलेला नसतो. श्री निसर्गदत्त महाराजांच्या सतत धूम्रपान करण्याविषयी किंवा त्यांच्या मांसाहाराविषयीच्या केवळ बाह्य अशा आचरणावरून आपण त्यांच्याविषयी व त्यांच्या आत्मस्थितीत स्थित असण्याविषयी काहीही शंका घेऊ शकत नाही. ते आपल्या अचल स्थिर अशा आत्मस्वरूपातच मग्न असत. ते बाहेर लोकात सामान्य लोकांप्रमाणे व्यवहार करत, पण आत्मस्थितीत स्थिर असल्यामुळे ते इंद्रियांना हे भोग ते भोग अशी आज्ञा कधीच करत नसत. तो इंद्रिया आज्ञा न करी. ज्ञानेश्वर महाराज एका ठिकाणी म्हणतात, तो इंद्रिया आज्ञा न करी, म्हणजे आत्मस्थितीत स्थिर असणाऱ्याला कशाचेच भय वाटत नाही. म्हणजेच विषयाचे भय न धरी, विषयाचे भय न धरी आणि आपला कामधंदा, आपला पोटा पाण्याचा उद्योग ते योग्य प्रकारे जबाबदारीने हाताळताना दिसतात. प्राप्त कर्म न अवेरी, प्राप्त कर्म न अवेरी, उचित जे जे तो सर्व, म्हणजे तो प्राप्त कर्म काही टाळत नाही आणि जे जे उचित आहे ते करायला विसरत नाही. तो सर्वसामान्यासारखाच वावरतो, त्यांच्या सारखीच कर्मे करतो, पण तो सदैव आपल्या असणेपणाविषयी निरंतर जागा असतो. त्यामुळेच तो निसंग राहतो किंवा अलिप्त राहतो. तैसा संसर्गा माझी असे सकळांसारखा दिसे, जैसे तोय संगे आभासे भानुबिंब. जैसे तोय संके आभासे भानुबिंब. श्री निसर्गदत्त महाराज लोकांच्या व कर्माच्या संसर्गात जरी असले तरी पण पाण्यात पडलेल्या प्रतिबिंबाचा सूर्याशी काहीच संबंध नसतो, तसे ते त्यावेळी अलिप्त असत. त्यांच्या मुलीच्या निधनामुळे ते यत्किंचितही विचलित झाले नाही. मुलींचा अंत्यसंस्कार आटोपताच लगेच त्याच दिवशी ताबडतोब दुकानात आले आणि दुकानातील व्यवहार कार्यक्षमतेने करू लागले. तात्पर्य, एकदा अंतरी निश्चळ झाले की कर्मेंद्रियाद्वारे जे वर्तन होत राहते ते मात्र आपोआप आणि सहजपणे होते, हे निसर्गदत्त महाराजांच्या चरित्रावरून आपल्याला सहज कळते.
निश्चळ होय अंतरी, निश्चळ होय अंतरी, मग कर्मेंद्रिये व्यापारी वर्तितु सुखे. म्हणजे आत्मस्वरूपात स्थिर असले की, म्हणजे असणेपणात असले की काया बुद्धी लय पावते व अशा आत्मस्थित वृत्तीने केलेली कर्मे, अशा आत्मस्थित वृत्तीने केलेली कर्मे कधीच बाधक राहत नाही. कारण तो आता आपल्यातच रमला आहे. कर्मे होत राहतात, जात राहतात. देखे असतेनी देह धर्मे, देखे असतेनी देह धर्मे, येथ तोची एक न लिंपे कर्मे, येथ तोची एक न लिंपे कर्मे, जो अखंडित रमे आपणासी, जो अखंडित रमे आपणासी. श्री निसर्गदत्त महाराजांचे जणू श्री ज्ञानेश्वर महाराज हे वर्णन करीत आहे की काय, असे आपल्याला इथे वाटू शकते. तात्पर्य, ज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी देहधारण होण्यापुरताच प्रारब्ध बलाने व्यापार किंवा कर्मे दिसू लागतात, पण ज्ञानी पुरुष सदैव कर्मरहितच असतो. ज्ञानी पुरुष हे पक्के जाणतो की जेवढे काही दृश्य आहे, दृश्य म्हणजे व्यापक अर्थाने पंच ज्ञानेंद्रियाने जे जे जाणले जाते ते सर्व केवळ आणि केवळ एकाच चैतन्याचे स्फुरण आहे आणि तेच स्फुरण अर्थात आपल्याही ठिकाणी आहे, याविषयी ज्ञानी माणसाला मात्र अजिबात शंका नसते. मगच असेच श्री निसर्गदत्त महाराजांचे ज्ञानी माणशी म्हणू शकतात, मी अविवेकाची काजळी, मी अविवेकाची काजळी फेडुनी विवेक दीप उजळी, फेडुनी विवेक दीप उजळी, तै योगिया पाहे दिवाळी निरंतर. म्हणजे अविचाराचे जमलेले काजळ काढल्या जाते आणि त्यामुळे विवेक दीप हा अजूनच प्रदीप्त होतो आणि मग जणू आत्मसुखाची दिवाळी येते. ही दिवाळी मात्र वर्षभर वर्षानुवर्ष अशी असते. हा ज्ञानी सर्वे कर्मे करतो, पण तरीही तो कर्मरहित राहतो. जसा एखाद्या जलाशयात, जसे एखाद्या जलाशयात आपले प्रतिबिंब आपण पाहतो, पण तो मी नव्हे असे पक्के जाणतो, असा ज्ञानी जग न पाहताच जगाला पाहतो, न करताच सर्व करतो, न भोगताच सर्व भोग भोगतो, एकाच ठिकाणी बसून सर्वत्र हिंडतो, सर्वत्र जातो, तो स्वतः विश्व होतो. तेणे न पाहता विश्व देखिले, तेणे न पाहता विश्व देखिले, न करिता सर्व केले, न भोगिता भोगले, भोग्य जात. अशा प्रकारे एकेची ठाई बैसला, परी सर्वत्र तोच गेला, हे असो विश्व जाहला आंगेची तो. तर आपल्या असणेपणाविषयी जागा असलेला जो असतो, त्याला खरे म्हणजे देह, कर्म, कर्मफळ यापैकी काहीच सत्य आहे असे वाटत नाही. प्रकृतीनुसार जी कर्मे होत राहतात त्याच्याशी त्याचा काडी मात्र संबंध नसतो. ज्यावेळी जे प्राप्त होईल त्यातच तो संतुष्ट असतो. तो आपल्या दृष्टीने जे जे पाहतो ते तोच होतो. संपूर्ण जगत जर आत्मस्वरूप दिसत असेल
तर मग कसला आला मोक्ष आणि कसले आले बंधन. आपण आपल्या अशुद्ध असणेपणात स्थिर राहिलो, आपण आपल्या असणेपणात जागे राहिलो, तर कर्म कर्तृत्व हे सर्व प्रकृतीचे धर्म आहेत. आपला त्याच्याशी काही संबंध नाही हे कळते. त्यामुळे असा ज्ञानी पुरुष कुठल्याही कर्मात प्रवृत्त होत नाही किंवा निवृत्त पण होत नाही. यालाच खरा कर्मसन्यास म्हणतात. देहबुद्धीच जर स्फुरत नसेल तर कर्तृत्व कसे येणार आणि कर्मसन्यास कशाचा करणार. आपल्या शुद्ध असणेपणात जो स्थिर झाला, आपल्या शुद्ध असणेपणात जो निरंतर जागा आहे, त्याला जीवदशा, कर्म, कर्तृत्व, कर्मफळ या जंजाळाशी काही एक घेणे नसते. या जंजाळ्यातून तो आपोआप सुटतो. कर्मफल दातृत्व, कर्मफल दातृत्व, सृष्टी उत्पत्ती इत्यादी कर्म आणि त्याचे भरण पोषण इत्यादी प्रकारचे कर्तृत्व अज्ञानामुळे जीवाने म्हणजे आपण परमेश्वराच्या ठिकाणी आपल्या स्वस्वरूपाच्या अज्ञानामुळेच आरोपित केले आहे. यापैकी काहीच खरे नाही, पण याला आहे म्हणणारा असला तरच हे आहे, अन्यथा नाही. याला आहे म्हणणारा असला तरच हे आहे, अन्यथा नाही. श्री निसर्गदत्त महाराज यांच्यासारख्या अनुभवी ज्ञानी पुरुषाकडून आपल्या शुद्ध असणेपणाविषयी अर्थात मी कोण आहे, मी काय आहे हे समजून घेणे ही खरोखरच फार मोठी भाग्याची गोष्ट आहे. याला श्री एकनाथ महाराज हरिकृपा असे म्हणतात किंवा रमण महर्षी म्हणतात, इट इज गॉड ग्रेस दॅट यू थिंक अबाउट गॉड. परी कोणे काळी, कोणे देशी, कोणा समय विशेषी, हरी कृपा करतो कैशी, हे कोणाशी कळेना. असो. नमस्कार.